नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मी राजेश बिडवे, आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून विविध या ठिकाणी व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करत असतो आणि तो दाखवत सुद्धा असतो. चिखली नगर परिषदेची 2025 ची जी रणधुमाळी आहे निवडणुकीची, तिला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. विविध राजकीय पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. परंतु मतदारांना एक कुठेतरी या ठिकाणी चांगला एक संदेश देण्यासाठी त्यांचा एक मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क या ठिकाणी कसा बजवावा याबद्दल जनजागृती या ठिकाणी करताना हे पथनाट्य ही मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. मॅडम, आपलं नाव? माझं नाव स्वाती सावजी. अच्छा, बरं, काय सांगणार हे जे पथनाट्य या ठिकाणी सुरू आहे? मतदारांना हे समजायला पाहिजे की आपल्याला मतदानाचा हक्क का मिळाला. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि लोकांच्या मतदानाने विकास करणारे नेतृत्व आपल्याला हवे असते. तर काही मतदारांनी आपल्या गरीब परिस्थिती पुढे असा विचार करून ठेवलेला आहे की मी राजा नाही, तर मी फक्त मतदान पैसे घेऊन करतो. या चुकीच्या गैरसमजामुळे आम्हाला हे पथनाट्य करायचं आहे आणि त्यांचा जो गैरसमज झालेला आहे की पैसे घेऊन आपण वोटिंग करू, पण त्यांना विकास कशाला म्हणतात आणि तुम्ही राजे आहात, वोटिंग मतदार राजे आहेत, लोकशाहीमध्ये लोक राजे असतात, ही संकल्पना आम्ही समजावून सांगायला त्यांना इथे आलेलो आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण इथे आहे. आपण सोबत या ठिकाणी सर आहेत, कारण की जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. ते का आलेले आहेत आणि त्यांना काय संदेश द्यायचा आहे? आज हे जे पथनाट्य इथे सादर करताय, काय सांगणार? मी प्राध्यापक सुभाष राऊत, SPM कॉलेज चिखली. आज आमचे महाविद्यालयाचे विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांचा उद्देश हा आहे की सध्या या देशामध्ये लोकशाहीतला सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे निवडणुका आणि या निवडणुकीचा केंद्रबिंदू असतो माणूस. माणूस म्हणजे मतदार, मतदार म्हणजे मतदार राजा. खरं म्हणजे या लोकशाहीच्या निर्मात्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या स्त्रियांना, मजुरांना, सर्वांनाच मताचा एक अधिकार दिला आहे. आणि ताई, तुझं नाव? माझं नाव अश्विनी गौतम हिवाळे. अच्छा, मी काय सांगणार आज हे जे पथनाट्यामध्ये तू सहभाग नोंदवलेला आहे? हो, मी हे सांगू शकेल की आम्ही आता आमची नवीन पिढी जसं की आता आजकालपर्यंत चालत आलंय की पैसे घेतात, मग आपलं मत विकतात. संविधानाने आपल्याला एवढा मोठा दिलेला अधिकार विकतात, तो कधीच विकू नये. आम्ही आमचं मत इथून पुढे, आमचं मत सुद्धा सुरू होणार आहे. आम्ही 18 वर्षाचे झाल्यावर आम्ही पैशात आमचं मत विकणार नाही. लोकशाहीने आणि संविधानाने दिलेला आम्हाला एवढा मोठा हक्क काही पैशात विकणार नाही आणि एक जनजागृती करताय. जनजागृती करतोय. सर, आपण काय खरं तर भारतीय संविधानाने भारतातल्या सामान्य नागरिकांसाठी हा मतदानाचा अधिकार दिला की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या भारताचा उज्ज्वल विकास झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांना, मतदारांना हा आपला अधिकार जर समजला तर ते पैसे घेणार नाहीत आणि तीच जागृती त्यांच्यामध्ये व्हावी या उद्देशाने आमचं महाविद्यालय या ठिकाणी हे पथनाट्य घेऊन आलेलं आहे. कारण भारताच्या राष्ट्रपतीला सुद्धा मतदान करताना एकच अधिकार आहे, अंबानीला सुद्धा मतदान करताना एकदाच मतदान करता येतं आणि भारतातल्या सामान्य नागरिक जो झोपडपट्टीत राहतो, शिवाय ज्याला घर नाही परंतु मतदानाच्या अधिकारामध्ये त्याला एकदा अधिकार बजावता येतो, अशा सर्वांसाठी समान अधिकार म्हणून हा अधिकार आहे. आणि हा अधिकार खऱ्या अर्थाने भारतातला जनसेवक निवडण्यासाठी भारतीय नागरिकांनी वापरावा. आणि तो जर खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांनी वापरला तर कोणत्याच नेत्याची पैसे वाटण्याची आणि जनतेच्या मताला विकत घेण्याची हिंमत होणार नाही. ही खऱ्या अर्थाने माझ्यापासून मला सुरुवात करावी लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ही जनता मला बघून आणि माझ्या विद्यार्थ्यांना बघून हे आपलं मत स्वाभिमानाने आणि लोकशाहीसाठी व्यक्त करतील आणि खरा भारत आपला उज्ज्वल भविष्यासाठी व्यक्त होईल. आज पथनाट्याच्या द्वारे या ठिकाणी सांगतायत की कुठेतरी या मतदान रूपी जे आपण जे मतदान करतोय त्या मतदानाला सामोर जावं, जेणेकरून चांगले जे उमेदवार आहेत, चांगले जे माणसं आहेत, ती माणसं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठवा आणि आपल्या गावाचा विकास करा, आपल्या शहराचा विकास करा आणि आपल्या प्रभागाचा विकास करा. हेच माध्यम घेऊन या ठिकाणी पथनाट्याच्या जनजागृती ते करतायत.